प्रथमतः मी सोनम वांगचुक यांचं आंदोलन ज्या हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढलं आणि सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये जे वर्तन इथल्या सत्ताधाऱ्यांनी घडवलं त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो। एक ओबीसीचा आंदोलक म्हणून सोनम वांगचुक यांचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे याच्यापेक्षा सोनम वांगचुक हे देशाची प्रॉपर्टी आहेत असं मानणारा लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता आहे। रमेन मॅग्सेसे अवॉर्ड, ज्याला आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जातो, तो पुरस्कार विजेता, IITचा विद्यार्थी, पद्मश्री अवॉर्ड विनर असा असणारा माणूस, एक शिक्षण तज्ञ माणूस, त्यांची मागणी काय आहे तर नीटचा पेपर फुटलाय आणि त्याची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। याच्यामध्ये कुठली चूक वाटत नाही आणि महाराष्ट्रातल्या नव्हे भारतामधल्या हर एक माणसांच्या मनामध्ये सोनम वांगचुक यांच्याबद्दल सहानुभूती आहे। आज जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती जो लाठीचार्ज झाला त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि वेळ पडली तर मी दिल्लीला जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, तिथं सहभागी होणार आहे। लोकशाही वाचली पाहिजे असं माझं आजचं मत आहे। ज्या पद्धतीनं चायनामध्ये तियानमान चौकामध्ये विद्यार्थ्यांवरती रणगाडे चालवले आणि त्यानंतर आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये लोकशाही न येता तिथं कुठली राजवट आली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। त्या पद्धतीनं आज विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडलं जातंय का सत्ताधाऱ्याकडून, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आता उरला प्रश्न आज इथं प्रेस घेण्याचा। महाराष्ट्रामधलं नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं। या पावसाळी अधिवेशनामध्ये पेपर फुटी, TETचा पेपर फुटी, त्याचबरोबर खासदार फुटी, म्हणजे फुटीवरतीच चर्चा सर्वात जास्त झाली। ज्या पद्धतीनं धोरणात्मक निर्णय यायला हवे होते, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवं होतं, ज्या पद्धतीनं एक शिक्षकी शाळा या महाराष्ट्रातल्या बंद करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला 30 ते 40 हजार मुली शाळाबाह्य झालेले आहेत। 25 ते 30 हजार मुलं शाळाबाह्य झालेले आहेत आणि आता शिक्षणामधून सुद्धा महाराष्ट्राचं सरकार अंग काढून घेतंय। TETची एक्झाम घेण्याचं म्हणजे जे शिक्षक 15-20 वर्ष झालं नोकरी करतायत, 30 वर्ष झालं नोकरी करतायत, त्यांना का TETची एक्झाम घेतली जाते हे मला कळलेलं नाही। म्हणजे जे पास होणार नाहीत त्यांना तुम्ही बरथर्फ करणार आहात का, त्यांना तुम्ही सेवेतून बाहेर काढणार आहात का? म्हणजे शिक्षणामधून हळूहळू हे महाराष्ट्र सरकार अंग काढून घेतंय असा एक ओबीसी आंदोलक म्हणून माझा अनुभव आहे आणि मला माझ्या निदर्शनास आलंय, म्हणून या प्रश्नावर मला बोलायचंय। ओबीसींच्या प्रश्नावरती या पावसाळी अधिवेशनामध्ये एकही आमदार बोलला नाही, एकही मंत्री बोलला नाही, एकही लक्षवेधी आली नाही। अर्धी लोकसंख्या महाराष्ट्राची ओबीसींची आणि त्यांच्या प्रश्नावरती त्यांचं आरक्षण संपलंय, त्यांचं आरक्षण संपवलं गेलंय, याच्यावरती ना ओबीसीचा नेता बोलायला तयार आहे, ना विरोधी पक्ष बोलायला तयार आहे, ना सत्तेतला पक्ष बोलायला तयार आहे। की अशा अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी आज तुमच्या समोर संवाद साधावा म्हणून मी तुमच्या समोर आलोय। तुमचे प्रश्न आले तर आपण डायरेक्ट प्रश्नोत्तराला सुरुवात करू। नाही, बघा, येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टी नावाचं महाराष्ट्राच्या नव्हे भारत देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा व्हॉइस जर बॅलेटद्वारे, मतपेटीद्वारे जर इथल्या लोकशाहीमध्ये जर सामोरं जाणार असेल, पर्याय देणार असेल, त्या पद्धतीनं ओबीसी बांधव अपिलिंग मूड मध्ये येणार असतील तर निश्चित ओबीसी जनता पार्टीची घोषणा जाहीर होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक पर्याय तुमच्या समोर आम्ही निश्चित देऊ। हे बघा, एखादा पक्ष निर्माण होण्यासाठी कुणाला तरी मुख्यमंत्री व्हायचंय, कुणाला तरी आमदार व्हायचंय, कुणाला तरी खासदार व्हायचंय म्हणून आम्ही पक्ष काढत नाही आहोत। ही इथल्या सोसायटीची, इथल्या व्यवस्थेची, इथल्या समाज व्यवस्थेची मागणी आहे। जर ओबीसींच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये, विधानसभेमध्ये, कायद्याच्या सभागृहामध्ये एक शब्द बोलला जाणार नसेल तर आम्ही लोकशाहीमध्ये गप्प बसायचं। आता आम्हाला लोकशाही कळत नाही,
जरूर ओबीसीच्या 450 जाती आहेत याची कल्पना आहे आम्हाला, पण आम्ही ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून ओबीसीच्या प्रश्नावर आंदोलनं उभं करू, रस्त्यावरची लढाई लढू, कायद्याच्या सभागृहामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून काम करू. ही प्रोसेस आहे. मी आज घोषणा केली, कालपासून माझा 3 फोन बंद नाहीये. त्यामध्ये आमदार आहेत, त्यामध्ये खासदार आहेत, त्यामध्ये माजी मंत्री आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत. अनेक लोकांनी, अनेक जबाबदार लोकांनी मला कॉल केलेले आहेत की अशा पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथमतः होतोय. ओबीसीच्या नेतृत्वाने याच्या अगोदर काम केलं का, तर केलं, पण सत्ताधाऱ्यांच्या वचनीला जायचं, सत्ताधाऱ्यांची मनमानी पाळायची, सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर काम करायचं, अशा पद्धतीचं काम ओबीसी नेतृत्वाकडून झालंय. मी खूप जबाबदारीने बोलतोय आणि खूप परखड आणि वास्तव बोलतोय. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही ठरवलंय की ओबीसीच्या प्रश्नावरती आपण बॅलेटमध्ये सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यायचा, असं आम्ही आज रोजी ठरवलेलं आहे. आमच्या बरोबर जे येतील, ओबीसी जनता असेल, विजयंती असतील, विमुक्त जाती जमाती असतील, ओबीसी मधले हर एक माणसं असतील, एससी एसटी बांधव असतील, दलित असतील, मायनॉरिटी असतील, आणि लोकशाहीचे समर्थक असतील, संविधानाला मानणारे असतील, आणि ठरवेल काळ. हे बघा, इथं सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेलं नाही, कुठला पक्ष आलेला नाही. देशाची जनता सार्वभौम आहे. अति चालत नाही, अति तिथं माती होते. सत्तेचा माज इंदिरा गांधींनी केला, त्यांचाही पराभव इथल्या जनतेने केलाय. त्यामुळं सोनम वांगचुक यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं वागतं इथलं सरकार, या देशामधल्या जनतेला हे आवडलेलं नाही. निश्चित आलाय. अरे महाराष्ट्राचं सरकार कधी जनतेच्या प्रश्नावर काम करणार आहे? महाराष्ट्राचं सरकार, अरे काय शाखा प्रमुख फोडतायत, तालुका प्रमुख फोडतायत, जिल्हा प्रमुख फोडतायत, आमदार फोडतायत, खासदार फोडतायत, विधान परिषदेतली लोक फोडतायत. अरे तुम्ही कधीतरी जनतेच्या प्रश्नावर काम करा की. तुम्ही तुमचा एखादा पक्ष स्थापन करा. तुम्हाला असं का आयात लोक का घ्यावीशी वाटतायत? तुम्हाला तुमच्या विचारधारेवर विश्वास नाही, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, तुमच्या अजेंड्यावर इथल्या जनतेचे प्रश्न नाहीत. आणि कोण आहेत ही लोक? सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. जनतेच्या प्रश्नाचं यांना काहीही देणं घेणं नाही. म्हणून आम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागतोय. हे बघा, काल बारामतीमध्ये पत्रकार बांधवांना परिषदेला सामोरं जात असताना मी बोललो, पण आम्ही 100 सभांची घोषणा केली. त्यामधल्या 22 सभा आम्ही घेतलेल्या आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. अजून आमच्या सभा बाकी आहेत. आम्ही फर्टाईल लँड शोधतोय, कन्सिस्टन्सी, विधानसभा कन्सिस्टन्सी, लोकसभा कन्सिस्टन्सी टार्गेट करतोय. आणि पक्षाची घोषणा आम्ही मुंबईला करू, 1 लाख लोकांच्या समोर घोषणा करू. अर्ध्या लोकसंख्येच्या पक्षाची घोषणा आम्ही त्या दृष्टिकोनातून चर्चेला तोंड फोडलंय. आणि आम्ही खूप जबाबदारीने बोलतोय. ओबीसी जनता पार्टी, तिचा अजेंडा लक्ष्मण हाके घरातनं नाही ठरवणार. या पार्टीचा अजेंडा महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांना एकत्रित करून कुठल्या प्रश्नावर काम करायचं, त्याचे सदस्य कोण असतील, 108 जणांची बॉडी कोणाची असेल, त्यामध्ये सल्लागार कोण असतील, आमचा अजेंडा काय असेल, लोकशाहीला मानणारा, लोकशाहीला डोळ्यासमोर ठेवून आज ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी घडतायत, त्याला एक पर्याय आणि जबाबदारीनं मी बोलतोय. हे बघा, बारामती फर्टाईल लँड आहे असं समजा. उपजाऊ जमीन आहे बारामती. मग उपजाऊ जमिनीमध्ये जर आम्ही एखाद्या क्रॉप्सची जर टेस्ट केली तर त्यात वावगं काय? आम्ही सांगलीला जाऊ, आम्ही अहिल्यानगरला जाऊ, आम्ही विदर्भात नागपूरलाही जाऊ.
अहो हा प्रश्न मी बऱ्याच वेळा प्रेस घेऊन याची उत्तरं दिलेली आहेत. आता एक काम करतो, मी आणि सुनेत्राताईची एक पत्रकार परिषद घेतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देतो. कारण त्या प्रश्नाचं अहो एखाद्या कार्यकर्त्यानं एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली म्हणजे काही गुन्हा झाला का हो? प्रश्न असं पाठिंब्याचं बोलतच नाही ना मी. काय बोललो मी सुनेत्राताई